जालना जिल्ह्यासह ग्रामीण भागात स्वातंत्र्य दिन उत्साहात गावागावात ध्वजारोहण व प्रभात फेरीने दुमदुमला परिसर। भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आज 15 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातील गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। अनेक गावांमध्ये पहाटेपासूनच विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, ग्रामस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रभात फेरीचे आयोजन केले। हातात तिरंगा ध्वज घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभात फेरी काढली। भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंदच्या घोषणांनी गावातील परिसर दुमदुमून गेला होता। यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आणि विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले। उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीद जवानांना अभिवादन केले। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, कविता, पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित देखावेही सादर केले। शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष, स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि नागरिकांची देशाप्रती असलेली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीची भावना निर्माण झाली। गावागावात तिरंग्याची शान। जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील प्रमुख चौक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविण्यात आलाय। अनेक ठिकाणी परिसराची स्वच्छता करून आकर्षक सजावट करण्यात आली होती। ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले। अनेक गावांमध्ये नागरिकांनी एकत्र येत देशाच्या एकात्मतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिलाय। शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम। जालना जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्येही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिन साजरा केला। यावेळी देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आलाय। देशभक्तीपर वातावरणाने भारावला जिल्हा। स्वातंत्र्य दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील शहरापासून ते दुर्गम ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र तिरंगा आणि देशभक्ती असे चित्र पाहायला मिळाले। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीराचे स्मरण करत नागरिकांनी देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखण्याचा संदेश दिला। प्रभात फेरी, ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण जालना जिल्हा देशभक्तीच्या रंगात रंगलेला पाहायला मिळाला। स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहपूर्ण वातावरणातून देश प्रथम हा संदेश देत जालना जिल्ह्यातील नागरिकांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। प्रतिनिधी जाबीर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना। आपल्या चिमुकल्यांचा उत्साह गेलं, वेचलं, ज्यांनी रक्त सांडलं, अशा महान वीरांना, पुरुषांना, महात्म्यांना या ठिकाणी आपण अभिवादन केलं पाहिजे। त्यांना आज आपण स्मरण केलं पाहिजे। आणि आज रोजी लोकशाहीचे मूल्य आपण जपत आहोत या स्वातंत्र्य दिनानिमित्त। त्याचप्रमाणे आज आपण 350 वर्षाच्या मोठ्या गुलामगिरीमधून मुक्त झालो आणि खऱ्या अर्थाने आपण मानवी जीवनाचं स्वातंत्र्य या ठिकाणी उपभोगू लागलो। पुन्हा एकदा या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो। यानंतर आचार्य पाडवे सर यांना विनंती करतो, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणासाठी विचार मंचावर उपस्थित असलेले गावचे प्रथम नागरिक, सन्माननीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, विविध कार्यकारी सोसायटीचे सन्माननीय चेअरमन, तद्वतच सर्व सन्माननीय सदस्य, सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व बँक त्यांचे सन्माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापक, या गावचा कारभार पाहणारे ग्राम संसद कार्यालयाचे सन्माननीय सचिव,
करणारे आजी आणि माजी सैनिक, कुशल असे कास्तकार, प्रतिष्ठित नागरिक, या प्रशालेचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, या सर्वांचं पीएम श्री प्रशाला धावडा परिवारातर्फे मी आजच्या या दिनाच्या निमित्ताने खूप खूप स्वागत करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सन 1952 साली स्थापन झालेली ही संस्था काळाच्या ओघामध्ये हळूहळू बदलत गेली, तिचं रूप बदलत गेलंय. गत 2 वर्षापूर्वी या शाळेला नामाभिधान जे प्राप्त झालंय, जिल्हा परिषद हायस्कूल या नावाच्या ऐवजी आपली शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला म्हणून तिला एक ओळख, जिल्हा तालुका नव्हे, राज्य नव्हे तर देश पातळीवर त्याचं नाव लौकिक. व्यसनमुक्ती विद्यार्थी, व्यसनमुक्ती महाराष्ट्र. आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थाचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की